शुभम, जिथे मिसिंग लिंक चं लोकार्पण होणार आहे तिथेच तू आता आहेस। आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प राज्य सरकारचा होता। मुंबई आणि मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी हा जो प्रकल्प आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। वेळेची बचत होते, इंधनाची बचत होते। साधारण किती वाजता या मार्गाचं उद्घाटन होणार आहे आणि सध्याचं वातावरण कसं आहे तिथलं? सिद्धेश, खरं तर आज 1 मे आहे आणि आज महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट जो आहे MSRDCचा तो आज त्याचं इनॉग्रेशनसाठी मी सध्या मिसिंग लिंक मुंबई पुणे महामार्गावर आलेलो आहे आणि काही वेळातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत। याच ठिकाणी लोकार्पण जे आहे ते होणार आहे। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दूरगती महामार्ग याचं लोकार्पण जे आहे ते होणार आहे। मिसिंग लिंक असं याला नाव देखील देण्यात आलेलं आहे आणि अगदी अंतिम टप्प्यात ही तयारी आता आलेली आहे। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी सर्व पाहुणे जे आहेत ते देखील पोहोचणार आहेत। अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येत आहेत। तर समजा पाहायला गेलं तर मग रायगडचे खासदार जे आहेत सुनील तटकरे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अशामध्येच या मिसिंग लिंकचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे आणि प्रवासासाठी हा मार्ग जो आहे अवघ्या काही वेळातच नागरिकांसाठी खुला होणार आहे आणि कुठेतरी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते दिसून आलं होतं। आणखी अर्थातच एकीकडे शनिवार रविवार आहे, लॉंग वीकेंड आलेला आहे आणि अशामध्येच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते मुंबईहून पुण्याच्या दिशेला जाताना, लोणावळ्याच्या दिशेला जाताना दिसून येत होतं आणि त्यामुळे कुठेतरी हा मिसिंग लिंकचा ट्रॅक आता काही वेळातच उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणावरून वाहतूक जी आहे ती होताना दिसून येणार आहे। आपण बघू शकतो MSRDCचे सर्व अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक मोठे मान्यवर जे आहेत ते देखील उपस्थित आहेत। सरकारकडनं मान्यवर जे आहेत ते देखील उपस्थित आहेत। सिद्धेश, या ठिकाणी मुख्यमंत्री यांचा ताफा देखील आल्याचा आता समजत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे। या ठिकाणी चर्चा देखील अशी सुरू आहे की नवी मुंबई एअरपोर्ट जो करण्यात आलेला आहे त्याचं देखील अंतर पुण्यावरनं समजा आपल्याला प्रवास करायचा असेल तर तो देखील आता जवळ झालेला आहे। आपण पुण्यामधनं राहून समजा आपल्याला नवी मुंबईवरनं कोणती इंटरनॅशनल फ्लाईट समजा आपल्याला घ्यायची असेल त्यासाठी देखील या मिसिंग लिंकचा मोठा उपयोग जो आहे तो या ठिकाणावरनं होणार आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर जे ट्रॅफिक खंडाळ्यात होत होतं त्या ट्रॅफिकनं सुटका आता छोट्या चालकांची होताना दिसून येणार आहे। 4 चाकी जे आहेत त्यांची सुटका या ठिकाणावरनं होणार आहे। कारण की अर्थातच बघायला गेलं तर गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्या गर्दीमधून सुटका जी आहे ती आता सर्वांची होणार आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर एक महत्त्वपूर्ण हा प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहे त्यांचं आगमन देखील झालेलं आहे। सिद्धेश, अवघ्या काही वेळातच मिसिंग लिंक जी आहे ती आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली होणार आहे। सिद्धेश, पण शुभम, आपण एकंदरीतच पाहतो एकीकडे हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय तर दुसरीकडे एक्सप्रेसवे वरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। याचा नाहक त्रास या प्रवाशांना सुद्धा बसतोय। तिथली काय अपडेट्स आहेत? आता सकाळपासूनच ठिकाणी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामध्येच खासदार सुप्रिया सुळे यांची देखील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये त्या अटकलेल्या आहेत त्याबद्दलची व्हिडिओ ही व्हायरल होत आहे आणि त्या प्रशासन देखील त्याच व्हिडिओची जोरदार चर्चा जी आहे ती देखील होताना दिसून येत होती। साधारणतः 2 ते 3 तासाचा कालावधी जो आहे तो लागत आहे या ठिकाणावरून प्रवास करण्यासाठी। आता आपण बघू शकतो व्यासपीठावर जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अनावरण जे आहे या मिसिंग लिंकच्या प्रोजेक्टचं या ठिकाणी आता संपन्न होताना दिसून येत आहे। मुख्याने बघायला गेलं तर जे अंतर कमी होत आहे त्याचा वेळ मर्यादा जी आहे ती देखील कमी होत आहे। 45 ते 50 मिनिटाचा वेळ जो आहे तो आता वाचणार आहे मुंबई पुण्याचा प्रवास करत असताना। इंधनाची देखील बचत होणार आहे पण कालावधीचा खर्च झालेला आहे त्याबद्दल देखील चर्चा जी आहे ती होताना दिसून येत आहे। काही वेळ आधी सुनील तटकरे यांच्यासोबत देखील आपलं बोलणं झालं होतं। सुनील तटकरे यांनी सांगितलं एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो होत आहे आणि याच सोबत मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो देखील लवकरच पूर्ण होणार आहे असा देखील शब्द जो आहे तो त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे या वर्षी रस्ते वाहतुकीसाठी महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचं वर्ष मानलं जातं की मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा आता आज खुला झालेला आहे। तर मात्र दुसरीकडे खरं, त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की हा मिसिंग लिंकचं उद्घाटन आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ऍक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मिसिंग लिंक आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झालाय। आपण ही थेट दृश्य पाहतोय।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते थोड्याच वेळापूर्वी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम आता अखेर पूर्ण झालेलं आहे आणि या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती कमी होऊन प्रवास अधिकच वेगवान आणि सुरक्षित सुद्धा होणार आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे नागरिकांशी सुद्धा घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेला सुद्धा या चालना मिळणार आहे. 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये 2 भव्य बोगदे सुद्धा असणार आहेत आणि सोबतच उंच वायाडक्ट आणि टायगर व्हॅलीद्वारे सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आलेला आहे. सोबतच सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला सुद्धा जातोय. 70 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमध्ये सुद्धा हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे लोणावळा तलावाच्या 182 मीटरच्या खालून हा रस्ता गेलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण करणं म्हणजे एक मोठं आव्हानच सध्या प्रशासनासमोर होतं. मात्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं हे मोठं आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचं सांगण्यात येते आणि त्याचं विशेष कौतुकास्पद सुद्धा आहे.